आज तयार केलेलं चिकन आहे ना, दरवेळेपेक्षा खूप स्पेशल आहे. कारण आजचा मसाला आहे, तो हा मसाला ना अगदी ह्या चिकनला ना 100 गुणा चव देऊन जातो. ह्यातल्या काही छोट्या-मोठ्या टिप्स वापरून ना हे चिकन तयार करा तुमच्या घरामध्ये. म्हणजे चिकन फ्राय म्हटलं तरी चालेल. खूप सुंदर तयार झालं आणि हे आपलं काळ्या पिशवीतलं थोडंसं ₹100 चिकन आणलं आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवार असतो म्हणून आपण आदल्या दिवशीच ना कमी चिकन किंवा दुसऱ्या दिवशी उपवास वगैरे असला की आपण आदल्या दिवशी थोडंच आणतो. अशाच पद्धतीने आमच्या घरामध्ये सुद्धा उपवास वगैरे असल्यामुळं थोडंसं चिकन आणलं आहे. मग थोडंच आणलं आहे तर रस्सा वगैरे करण्यापेक्षा फ्रायमध्ये करूया असं ठरलं. आणि फ्रायमध्ये करायचं आहे तर दरवेळी आपण वाटण करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं मी इथं केलं आहे. सगळीच प्रोसेस आहे ती नवीन आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात ह्यातलं काहीच स्किप करू नका आणि बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. तर चिकन पहिल्यांदा छान असं धुवून घेतलं आहे. माझ्या मिस्टरांसाठी खूप स्वच्छ धुवावं लागतं, ते नव्हते, त्यांचं क्लास चालू होता त्यामुळे मलाच इथं धुवायला लागलं त्यांच्या मनासारखं. आणि तो व्हिडिओ मला हा दाखवायचा होता त्यांना की मी किती स्वच्छ धुतलं आहे, एकदम पांढरं शुभ्र निघलं पाहिजे असं. तर त्या चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये घातलं आहे मीठ, हळद, दही आणि हे धन जिरं पावडर आहे ते घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या ना चिकनला आणि छान टेस्ट येण्यासाठी कडकडीत तेल गरम करून ना घातलं होतं. तर ह्यामुळं काय होतं चिकनना खूप छान चवी लागतं. दरवेळेला आपण काय तर दरवेळेला करतोच केवळ चिकन, पण जराशी ह्यावेळेला पद्धत वेगळी वापरली आणि चिकनचा कायापलटच झाला. चवीला खूप सुंदर झालं. तर आपण काळं वाटण करणार आहे त्यामुळे इथं घेतलं आहे खोबरं, लसूण घेतलं आहे. लसणाचा इथं जास्त वापर करायचा. हिरवी मिरची विसरली होती ही नंतर दाखवली आहे तुम्हाला. ओलं किंवा वाळलं कोणतंही खोबरं चालतं. लसूण घेतलं आहे, कांदा आहे तो सोलून घेतला आहे, कारण की आपण असंच सर्व साहित्य आहे ते मिक्सरला बारीक करणार आहोत. लसणाची वरचं मी काढलं नाही कारण ती जळून जातं किंवा ह्याच्यामुळंच फ्लेवर असा त्या चिकनला येतो, स्वाद छान येतो का असं जरा झणझणीत असं काळपट असं वेगळंच लागतं. चुलीवरचं असतं ना अगदी तसंच. आल्याचा 1 इंच तुकडा घेतला, हिरवी मिरची पण भाजत आहे, कांदा घेतला आहे 1.5, खोबरं थोडंच घेतलं आहे कारण की आपण चिकन फ्राय करणार आहोत त्यामुळे मसाल्याचाही तर जास्त वापर करणार नाही. रस्सा वगैरे करणार असाल तर थोडंसं ह्याच्यापेक्षा डबल घ्यायचं आणि बारीक केलं तरी चालतं. रश्यालासुद्धा येतं, सुक्कलासुद्धा येतो. आपण इथं फ्राय करणार आहोत त्यामुळे इथं थोडासा मसाला घेतला आहे मी. 1.5 कांदा घेतला आहे, 1 टमाटर घेतला आहे, लसणाचा इथं जास्त वापर केला आहे, 3 गड्डे घेतला आहे, 2 मिरच्या, आल्याचा 1 इंच तुकडा आणि वाळलं किंवा ओलं खोबरं चालतं इथं कारण इथं आपण भाजूनच घालणार आहोत. तर सर्व साहित्य छान असं करपूस भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थंड झालं की आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर काय करायचं, लसणावरचं जे वरचं आहे ते आपण काढून घेणार आहे कारण की जे गड्ड्यावरचं जे असतो त्यामुळे ते एक असं कडवटपणा येण्याची शक्यता असते, त्यामुळे इथं काढून घेत आहे. आणि टमाटर, कांदा थोडासा मोठा असल्यामुळं कट करून घ्यायचा म्हणजे मिक्सरमध्ये फिरला जातो. आणि इथं बघा आपण लसणाचं साली काढली नाही, वरचं थोडं फक्त काढलं आहे, कट केलं आहे. आणि खोबरंसुद्धा आपण बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. एवढा मोठा तुकडा बारीक होणार नाही म्हणून कट करून घ्यायचा. आणि भाजल्यामुळं एकदम मऊसर झाला आहे बघा, इथं कट होतं आहे सहजच. तर तुम्हीसुद्धा जेव्हा आपण एखादा नॉनव्हेज पदार्थ करतो तर विशेष असं महत्त्व देत असतो करतानाच. तर हे वाटणसुद्धा असं त्या पद्धतीनंच आहे, विशेष महत्त्व देऊनच केलं आहे. ह्या वाटणामुळं ना चिकनला खरंच छान स्वाद आला आहे. नक्कीच ट्राय करा. जास्त ह्यामध्ये मसाला मी वापरला नाही, तीळ, जिरं किंवा काही नाही, फक्त हे ओले मसाले वापरून हे केलं आहे चिकन. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की वाळल्या मसाल्याची घालायची सुद्धा गरज नाही कारण की आपण धना जिरा पावडर आहे ते चिकन आपण हे करताना मुरत ठेवतानाच घातलं होतं. आणि तडका दिला आहे ह्याला म्हणजे नुसता तेलाचा, त्यामुळे सुद्धा चिकनला फरक पडला आहे बघा. तर आपण इथं तेल घातलं आहे, त्यामध्ये कांदा घालायचा, भाजायचा कांदा थोडा वेळ. आणि जे आपण मी फ्रीजमध्ये ना अर्धा तास अगोदर हे चिकन ठेवलं होतं थंड होण्यासाठी किंवा मॅग्नेशन म्हणतात ना तसं, हळद मीठ वगैरे लावून तडका देऊन. आणि हेच आंगचं पाणी सुटल्यानंतर हे चिकन छान असं शिजलं जातं कारण की ह्यामध्ये मीठ आहे, दही आहे आणि चिकनला अगोदरच पाणी सुटलं जातं शिजतानाच. आणि हे बघा छान असं पाणी सुटलं ह्याला. आणि जास्त आपण ह्यामध्ये पाणी एक थेंबसुद्धा घालणार नाही आहे. असं चिकन आपण ह्यामध्ये मसाला लाल तिखट घालूनच शिजवणार आहे. तर हे आहे काळं वाटण केलेलं आपण ह्यामध्ये घालायचं. थोडासा जास्त झाला आहे माझ्याकडून हा काळं वाटण, त्यामुळे मी इथं थोडासा शिल्लक ठेवला होता. राहिलेल्या शिल्लकापासून मी इथं सोयाबीन मटण तयार केलं होतं कारण की मी नॉनव्हेज सोडला आहे थोड्या दिवस आणि त्यामुळे मी इथं सोयाबीन मटणचा रस्सा केला होता. खूप सुंदर चवीला झालता. मला वाटलं नाही की इतकं छान चवीला होईल ते काळ्या वाटणामुळं. अगदी चुलीवरचं करतात ना त्याच पद्धतीने हे चवीला झालतं.
तर आता हे आपण पहिल्यांदा चिकन पहिला शिजवून घेतलं अंगच्या पाण्यानं आणि हा आता मसाला घालून थोडंसं आपण शिजवून घ्यायचं. शिजताना बघा अगदी तेलकट असं दिसत आहे. मसालासुद्धा छान शिजला आहे आणि यामध्ये घालायचं लाल तिखट. लाल तिखट आपलं कमी जास्त प्रमाणामध्ये घालायचं, जास्त तिखट झणझणीत कसं पाहिजे तसं. तर इथं मी फ्राय करणार होते त्यामुळे लाल तिखटाचा थोडासा वापर कमी केला आहे. दिसताना ज्या दिसत असेल त्याच्यातनी थोडीशी आमची तिखट कमी असल्यामुळे मी इथं घातलं आहे जास्त. आता हे लाल तिखटसुद्धा शिजण्यासाठी आपण ठेवणार आहोत. अगदी झणझणीत तर्रेबाज हे आता चिकन तयार झालं आहे. बघता क्षणी तुम्हाला खावं वाटेल असं झालं आहे. नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा आणि तुम्हाला सांगते गरम गरम चपाती घ्या, बाजरीची कडक कुरकुरीत भाकरी घ्या, शाळवाची भाकरी घ्या किंवा आपली गरमागरम भात घ्या, ह्याच्याबरोबर सगळ्याबरोबर हे सूट होतं हे चिकन किंवा असंच खूप सुंदर लागतं. माझ्या मिस्टरांनी ह्यातलं निम्मं चिकन फक्त असंच खाल्लं आहे. म्हणजे एखादी गोष्ट चांगली झाली खायलासुद्धा मर्यादा असतात, तर ही मर्यादा न पालन करता असंच बुकना पाडतात आमच्या घरामध्ये. चांगली झाली की अजिबात मागच्या लोकांचा विचार करत नाहीत आणि खाल्लं जातं. त्यातल्याच अगदी थोडं आणलं की छान तयार होतं असं म्हणतात ना, तसंच झालं. थोडंच आणलं होतं, छान झालं. आणि काळ्या वाटणाचं म्हणलं तर खूपच वेगळं असं काहीतरी नवीन काहीतरी आपण करावं म्हणजे चांगलं होतं. वरण घालायची आपली हिरवीगार कोथिंबीर शेवट तर अजिबात हाला देखणं पण येत नाही. तर तयार झालं आहे आपलं काळ्या वाटणाचं चिकन फ्राय. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.